ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये संभाजी महाराजांच्या स्वराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीकडून स्वराज्य रक्षक तर भाजपकडून धर्मवीरची पोस्टरबाजी करण्यात आली आहे। बॅनर लावून राष्ट्रवादीनं भाजपला पुन्हा एकदा डिवचलंय। सोबत स्वतः कोले साहेब आहेत। कोले साहेब, मला सांगा, आता तुम्ही हार घातला छत्रपतींना, खरं तर हा वाद नॉन इश्यू माझ्या दृष्टीने सुद्धा। छत्रपती हे धर्मवीर आहेत की स्वराज्य रक्षक, पण पुन्हा पुन्हा हा वाद उकरून काढला, तो काय सांगाल? मला वाटतं हे खूप दुर्दैवी आहे की या पद्धतीनं या विषयासाठी वाद करावा लागतो। म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी जे तेजस्वी बलिदान दिलं, ते बलिदानानंतर आपण बघत असाल तर अनेक वर्ष आपण नाटकांमधून पाहत होतो, चित्रपटांमधून पाहत होतो, संभाजी महाराजांचं एक खलं पात्र हे रंगवण्यात आलं होतं। कुठेतरी तो इतिहास कायम डागाळलेल्या स्वरूपात हे करत होता। अनेक इतिहासकार, अनेक कादंबरीकार, अनेक व्याख्याते सातत्यानं प्रयत्न करत होते छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर येण्याच्या दृष्टीनं। त्यामुळे मला वाटतं की एवढी वर्ष बदनामीच्या गर्ततेत अडकलेला इतिहास आता उजळपणे समोर येतोय। त्या इतिहासाचं आधी आपण स्वागत केलं पाहिजे, त्या इतिहासातल्या योग्य प्रेरणा आपण घेतल्या पाहिजेत। यावरून अकारण वाद निर्माण करणं मला कायम दुर्दैवी वाटतं। स्वतः अजित पवारांनी ही भूमिका घेतली की छत्रपती हे स्वराज्य रक्षकच होते। आपण काय सांगाल? आपण महानाट्य केले, मालिका केल्या। हे बघा, मी कायम हे सांगितलं, स्वराज्य रक्षक ही बिरुदावली अधिक व्यापक आहे, कारण वयाच्या 9व्या वर्षापासून ते बलिदानापर्यंत सातत्यानं छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक गोष्टी केल्या ज्या स्वराज्यासाठी केल्या। छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी अनेक गोष्टी केल्या, त्याही गोष्टी खऱ्या आहेत। पण जेव्हा तुम्ही दोन्ही पारड्यांमध्ये गोष्टी ठेवता की राजाचं एक कर्तव्य आहे प्रजेचं रक्षण, धर्माचं रक्षण, सीमेचं रक्षण, प्रजाजनांच्या हिताचं रक्षण, त्यामुळे स्वराज्य रक्षक ही जेव्हा बिरुदावली येते ही पूर्ण व्यापक बिरुदावली येते, तो त्यातला एक भाग येतो। आणि त्यामुळे केवळ तेवढ्या एका गोष्टीपुरतं छत्रपती संभाजी महाराजांना संकुचित करण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचं फार व्यापक कार्य आहे। ते व्यापक कार्य तुम्ही मी असंही म्हणतो की बिरुदावली कोणतीही द्या, फक्त जो खरा इतिहास आहे तो मान्य करा, तो स्वीकार करा, तो उजळ माथ्याने जनतेला सांगा। स्वराज्य रक्षक की धर्मवीर या वादात आता स्वतः अमोल कोल्हेंना मैदानात उतरवलं, त्यामुळे आता हा वाद पुढे कसा जातो हेच पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत बुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।